संपूर्ण तुम्हाला बघा, इथे मी पेपर कटिंग दाखवलेली आहे 40 इंच छातीच्या मापाची आणि ब्लाउज पीस वरती कशी ठेवायची दाखवलेली आहे। नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज बघा माझ्याकडे साधे ब्लाउज आलेले आहे, म्हणजे बिना अस्तरचे आणि 3 ब्लाउज आहे एकच कस्टमरचे। हे बघा, आता सर्वात पहिले तुम्हाला मी पेपरवरती कटिंग दाखवणार आहे। पेपर आपल्याला डबल करून घ्यायचं आहे आणि बंद बाजू आहे ना आपल्या बाजूला आली पाहिजे। हे बघा, आता सर्वात पहिले आपल्याला उंची घ्यायची असते। आता इथे हे मापाचं ब्लाउज आहे, आपण आता उंची घ्यायची, पाठीमागच्याच भागाची उंची घ्यायची असते। हे बघा, जिथे शोल्डर असतं तिथून टेप असा पकडायचा आणि अगदी थोडं नॉर्मल ब्लाउज खेचायचं। हे बघा, उंची 13 इंच आहे आणि गळा पण इथे बघा लगेच मोजून घ्यायचा, 6.5 इंच आहे पाठीमागचा गळा। हे बघा, असंही मोजू शकता तुम्ही। आता आपण पेपरवरती उंची 13 इंच घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे। 14 इंचाला मार्किंग केलेली आहे। आता आपल्याला शोल्डर घ्यायचे, शोल्डर घेणार आहे मी 6 इंच। मुंडा घ्यायचा आहे 6 इंच, कारण का पाठीमागचा गळा छोटा असल्यामुळे आपल्याला शोल्डर थोडंसं जास्त घ्यावं लागतं। आता छाती मोजून घ्यायची, चेस्ट साईज। आता इथे बघा 40 इंच छातीचं हे ब्लाउज आहे, म्हणजे त्याचा चौथा भाग केला तर तो 10 इंच येतो। आता इथे बघा 10 इंचाला मार्किंग करायची आहे आणि त्याच्या पुढे शिलाईसाठी 1.5 ते 2 इंच घेऊ शकता तुम्ही। आता इथे मी 1.5 इंच घेतलंय। आता आपण वरती जेवढं घेतलं तितकंच आपल्याला खाली कमरेला घ्यायचं। आता मुंडा घेतलेला आहे 6 इंच, त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच। पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावर द्यायचा आहे। जिथे आपली फिटिंग आहे तिथून आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे, फिटिंग खूप छान येते। आता फ्रेंच कर्व घेतलेला आहे आणि आपल्याला हे बघा असा ठेवायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे। इथून खाली 1/2 इंच उतरायचं आहे, म्हणजे इथे घड्या वगैरे अजिबात पडती नाही। पुढचा मुंडा बघा घ्यायचा आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये, म्हणजे 1 इंचाला मार्किंग करायची आतून, आणि जिथे आपण 1.5 इंच घेतलं तिथून आतमध्ये अर्धा इंचाला मार्किंग करायची। हा पुढच्या मुंड्याचा आकार झाला। आता पुढचा गळा आपण मोजून घेऊ। 5.5 इंच आहे पुढचा गळा। गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। पुढचा गळा 5.5 इंच आहे, आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जास्त घ्यायचे। 2.5 इंचाला मार्किंग केली खाली, पण इथून 1 इंचाला मार्किंग करायची आहे। आता इथे बघा इकडनं 2.5 इंचाला मार्किंग केली आणि इकडनं 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे। क्रॉस पट्टी इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। कटोरीचं माप टाकायचं आहे। आता 6 इंच कटोरी घ्यायची आहे, 2 मार्किंग करायची आहे 6 इंचाला। जिथून बघा पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून आपल्याला 3 मार्किंग करायचे आहे। बघा इथून 1 इंचाला मार्किंग करायची वरती। 3 मार्किंग केल्या तिथून आपल्याला तिन्हीमधून ज्याच्यामधून आकार जाईल तिथून आपल्याला कटोरीचा हलक्या हाताने आकार घ्यायचा आहे। 2.25 मधून गेलेला आहे, बघू शकता। आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कटोरीचा आकार गोलवा आला पाहिजे।
गळ्याचा पण इथे गोल आकार देऊन घेऊ। आता इथे बघा पेपर कटिंग करताना नेहमी कैची पेपरला वेगळी वापरायची आणि ब्लाऊज पीस कटिंग करताना वेगळी कैची वापर करायचा आहे। आता इथे सर्वात पहिले पाठीमागचा मुंडा आपण आकार घेतलेला आहे तिथे कटिंग करायचं आहे। आता इथे बघा हे 2.5 इंचाला गळा रुंदी घेतलेली तिथे पण आपण थोडा कट मारून घेऊ म्हणजे मागचा आणि पुढचा आपला बरोबर येतो। आता पेपर बघा मी मध्यभागी कट करून घेतलेला आहे। आता हा पाठीमागचा भाग आहे आणि पाठीमागचा गळा बघा 6.5 इंच होता, 7 इंचाला मार्किंग करते। खालच्या साईडला पण 2.5 इंच घ्यायचं आहे। इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे। गळा पण मी पाठीमागचा कटिंग करून घेते। टक्स घ्यायचा आहे आपल्याला, आडवा टक्स। तुम्हाला टक्स जमत नसेल किती घ्यायचा आडवा तर बघा जिथे आपलं शोल्डर आहे त्याचं निम्मा करायचं, हे बघा तिथे पॉईंट द्यायचा आणि तिथून सरळ टेप पकडायचा, हे बघा बरोबर आलेलं आहे। आणि इथे आपल्याला टक्स घ्यायचा। आता उंची घ्यायची आपल्याला। आता इथे मी बघा 5.5 इंच उंची घेतलेली, कारण का पाठीमागचा गळा छोटा आहे म्हणून। दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे, हे बघा, कारण का आपण 1 इंच पूर्ण टक्स घेतो शिलाईमध्ये। आता इथे बघा फिटिंग करतो ना आपण ब्लाऊजची, तिथे बघा थोडासा कोपरा खाली येतो, तिथून आपल्याला टक्स पर्यंत अर्धा इंच बघा वरती तिथे जोडून घ्यायचे। हे बघा इथे आहे ना, इथे असा हा कोपरा खाली येतो जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस, हे बघा असं होतं, ते दिसतं मग ब्लाऊज घातल्यानंतर। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या तिथे अर्धा इंच कटिंग करून घ्यायचं आहे पेपर पहिलेच, हे बघा। पाठीमागचा भाग इथे बघा तयार झालेला आहे। आपण आता क्रॉस पट्टी कटिंग करून घेऊ। क्रॉस पट्टी आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायची कपड्यावरती। पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तो कटिंग करू आपण। गळा कटिंग करू आणि आता राहिलेली कटोरी कटिंग करू। इथे पण बघा आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आणि इथे बघा खाली जोडून घ्यायचे। आपण पाठीमागच्या भागाला अर्धा इंचानी कटिंग केलं तसंच पुढच्या भागालाही कटिंग करायचं असतं। आता आपल्याला बघा सर्वात पहिले इथे बघा 1.5 इंचाला मार्किंग करायची। आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवर। बघ 1.5 इंचाला मार्किंग केली, लाईन मारून घेतली आणि त्याच्या पुढे आपल्याला कटोरी अशी ठेवायची। बघा ही मूळ कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची असते। जशी आहे मूळ कटोरी तशीच मार्किंग करून घ्यायची आहे। बघा मी 1.5 इंचानी कटोरी वाढवलेली आहे। बघू शकता इथे आपल्याला आता ही मूळ कटोरीचं काहीच काम नसतं। आता बघा आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचे, इथे अर्धा इंच गळ्याच्या तिथे वाढवायचं आहे आणि इथे पण हुकलूक पट्टीसाठी अर्धा ते पाव इंच वाढवू शकता। आपल्याला आता बघा हे मोजून घ्यायचं किती भरलेलं आहे, 4.5 इंच बरोबर। टेप ह्या पद्धतीने पकडायचा आहे, जिथे 4.5 इंच येईल तिथे मार्किंग करून ही लाईन जोडून घ्यायची। इथे 1.5 इंचाची लाईन जोडून घेऊ आणि आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा हलक्या हाताने द्यायचा पहिल्यांदा, खूप छान असा गोलवा आकार येतो आणि खूप छान अशी कटोरी पण बसते। हे बघा वरचा अर्धा इंच आणि खालचा 1.5 इंचाला आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची। ही लाईन पण आपण जोडून घेऊ।
आपल्याला कटोरी मोजून घ्यायची. बघा किती भरलेली आहे, 9 इंच भरलेली. त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे. हे बघा इथे तिथून खाली 1.5 इंचाला मार्किंग करायची, लाईन मारायची. आता हे 1.5 इंच पुढच्या 1.5 इंचाला इथे जोडायचंय आणि तिथून आपल्याला इथे जोडायचंय. आता आपल्याला बघा इथे थोडासा अजून गोलवा आकार द्यायचा आहे कटोरीला, म्हणजे खूप छान बसते कटोरी, अगदी आपल्या चेस्टवरती चढत नाही. या पद्धतीने थोडासा गोलवा आकार द्यायचा. हे बघा मी जसा दिला तसाच तुम्ही पण द्यायचा. हे बघा खूप सुंदर अशी कटोरी बसते ब्लाऊज घातल्यानंतर. आपण आता कटिंग करून घेऊ. आपली कटोरी बघा इथे तयार झालेली. आता हे टोकं एकमेकावरती ठेवायचे आणि इथे बघायचंय खालीवर असेल तर थोडंसं कटिंग करून घ्यायचंय. दोन्ही पण पेपर खालचा वरचा सारखाच आला पाहिजे. आता आपल्याला कटोरी मोजायची. आता इथे काय करायचंय, हुकलूक पट्टीसाठी शिलाईमध्ये अर्धा इंच जातं ते सोडून द्यायचंय. त्याच्या पुढे आपण किती घेतलेलं आहे कटोरी, संपूर्ण आपली 6 इंचाची आहे. हे बघा 3 इंचाला मार्किंग करायची आणि शिल्लक खाली बरोबर 1.5 इंच राहिलेलं आहे टक्ससाठी, म्हणजे आपला टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. आता इथे बघा 40 इंच छातीचं हे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपल्याला उभा टक्स 3 इंचाचा घ्यायचा आहे. आता इथे बघा असा फोल्ड करायचा. आता तुम्हाला मी कटोरी कशी दिसते ते पण दाखवते. खूप सुंदर अशी कटोरी बसते, कुठेच कमी जास्त होत नाही, बघू शकता. आता तुम्हाला मी मोजून पण दाखवते, कारण का आपली दोन्ही साईडला शिलाईमध्ये जाऊन शिल्लक 6 इंच पाहिजे. हे बघा इथे किती आहे, 6.25 इंच आहे, म्हणजे पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त शिलाईमध्ये घ्यायचं आहे आणि शिल्लक 6 इंच बरोबर राहते. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची. आता पुढचा हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे बघा किती भरलेला आहे, 8.5 इंच. तुमचा जितका भरेल तितका मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. आता इथे मी 10 इंचाला मार्किंग केली आहे आणि पेपर आपल्याला डबल करून घ्यायचा आहे. बंद बाजू आपल्या बाजूलाच ठेवायची आहे. आता इथे बघा लाईन मारून घेतलेली आहे मी. आता बाहीची आपल्याला लांबी बघायची आहे आणि दंड घेर बघायचा आहे. आता हे साधं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. आता ही 8 इंच भरलेली बघा लांबी. आता खाली सर्वात पहिले बघा आपल्याला इथे 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे खाली शिलाईमध्ये पण जाईल आणि पट्टी आपण फोल्ड करतो हात शिलाईसाठी तिथे पण जातं. त्याच्यामुळे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि त्याच्या पुढे 8 इंचाला मार्किंग करून घेतली मी. आता आपल्याला हा पेपर बाजूचा कटिंग करून घ्यायचा आहे. आता कॅप हाईट जर तुम्हाला काढता येत नसेल तर ही पद्धत वापरायची आहे. बघा हे किती भरलेलं आहे, 10 इंच. आपण 10 इंचाची घडी घेतलेली. टेप बघा कडेला असा ठेवायचा आहे आणि जिथे 10.5 इंच येईल अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, तिथे आपल्याला मार्किंग करायची. ही बघा 10.5 इंचाला मार्किंग केली. आता ही कॅप हाईट बरोबर आपल्याला मिळालेली आहे. हे बघा 3.25 इंच कॅप हाईट मिळालेली आहे 40 इंच छातीच्या मापासाठी. तिथून आतमध्ये 2 इंच आतमध्ये यायचंय. आता इथे 2 मार्किंग करायचे आहे आपल्याला. पहिली मार्किंग 1 इंचाला आणि दुसरी मार्किंग 2 इंचाला. जिथे आपण 2 इंचाला मार्किंग केली तिथून आपल्याला शेप द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा, म्हणजे पाठीमागचा आकार घ्यायचा आहे आपल्याला. बाही जोडतो तो. हे बघा या पद्धतीने इथून आपल्याला 1.5 इंच खाली यायचंय, म्हणजे फिटिंग आपली खूप छान बसते. बाहीमध्ये ना असं झोळ वगैरे येत नाही. हे बघा इथून. आता आपल्याला इथून 2.5 इंचाला आतमध्ये मार्किंग करायची आणि तिथून आपल्याला
पाऊण इंचाला मार्किंग करायची. आता आपण 1 इंचाला इथे मार्किंग केली, तिथून आपल्याला हे बघा जोडायचं आहे. कसं जोडायचं आहे, हा पुढच्या बाहीचा आकार होतो, आतून थोडासा असतो तो. हे बघा इथे जोडायचं आहे, असा माशासारखा थोडासा शेप आला पाहिजे. आता आपण दंडघेर मोजून घेऊ ब्लाऊजवरती. बघू शकता किती भरलेला आहे, 5.5 इंच. 5.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि शिलाईसाठी आपण किती घेतलेलं आहे, 1.5 इंच. तुम्ही 2 इंच घेत असाल तर सर्वच बाजूला 2 इंचच घ्यायचं आहे. आता इथे जोडून द्यायचं आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. आपण पहिले पाठीमागचा शेप दिलेला आहे तिथून कटिंग करू. सेंटरला मध्यभागी एक कट मारायचा आहे आणि पेपर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी ना इथे बघा फिटिंगच्या तिथे पण कट मारून घ्यायचा आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे, म्हणजे बाहीचा आतून तो कटिंग करायचा आहे. बघू शकता इथे हा थोडासा असा माशासारखा आकार होतो आपला. आता इथे बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूलाच ठेवलेली आहे आणि कपडा डबल करून घ्यायचा आहे. आता हे साधं ब्लाऊज आहे, म्हणजे बिना अस्तरचं. आता सर्वात पहिले बघा पेपर असा ठेवून घेतलेला आहे आणि आता मार्किंग करून घेते. आता लगेच कटिंग करून घेते. आता इथे पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. आता इथे बघा मी स्लीव्ज ठेवून घेतलेली आहे, अशी जशी बसेल तशी आपल्याला ठेवून घ्यायची. कपडा किती आहे त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं. आता आपल्याला इथे कुठेच वाढवायचं नाही, आपण सर्व ठिकाणी वाढवून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. कटोरी बघा नेहमी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची, म्हणजे कटोरी खूप छान बसते. ही बघा मी कशी ठेवलेली बघा क्रॉसमध्ये. आता इथे बघा आधी काय करते, अर्धा इंच खालच्या साईडला कपडा वाढवून घेते आणि आपण जी क्रॉस पट्टी काढलेली आहे ते लाईनीच्या वरती ठेवायची, म्हणजे आपल्याला कपडा खालच्या साईडनं थोडासा अर्धा इंचाने वाढवून घ्यायचा आहे. इथे बघा संपूर्ण कटिंग करून दाखवलेली आहे मी. आणि इथे बघा याच्यामध्ये आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहे आणि हुक लूकसाठी पण लागतील आणि पाठीमागे जोडावा लागेल एक पट्टी. चला, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. संपूर्ण तुम्हाला बघा इथे मी पेपर कटिंग दाखवलेली आहे 40 इंच छातीच्या मापाची आणि ब्लाऊज पीसवरती कशी ठेवायची दाखवलेली आहे.